मुंबईत पार पडलेल्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या बहिणींशी संवाद साधला। यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर जोडल्या गेलेल्या महिलांनी फडणवीसांचं चांगलंच कौतुक केलं। देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवेत असा सूर व्यक्त होत होता। दुसरीकडे सांगलीत पार पडलेल्या मेळाव्यात मंत्री सुरेश खाडे यांनीही फडणवीस मुख्यमंत्री व्हायला हवेत अशी इच्छा व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत नेण्यासाठी महायुतीचे नेते सरसावलेले आहेत। अजित पवारांची जनसन्मान यात्रा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभरात होत असलेले लाडकी बहिणींचे मेळावे, यातच आता भाजपाकडून सुद्धा कार्यक्रम सुरू झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत असाच एक कार्यक्रम मुंबईत पार पडला। रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमात महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राखी बांधली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातील महिलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला। लाडकी बहीण योजना आणि राज्य सरकारमध्ये फडणवीस करत असलेल्या कामांचं तोंड भरून कौतुक या बहिणी करताना पाहायला मिळाले। मला सख्खा भाऊ नाही आहे, पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये, सख्खा भाऊ माझा मरण पावलेला आहे, पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये आहे। भाऊ, मी तुमच्यासाठी एकच प्रार्थना करते की तुमच्यासारखा भाऊ मला जन्मजन्मी मिळो। तुमच्यासारखे भाऊ सर्वांना जन्मोजन्मी लाभावे अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मानते भाऊ। शेवटी मी एक सांगणार, काजू का स्वाद दांतों में नहीं, काजू का स्वाद दांतों में नहीं, देवा भाऊ जैसा लेता लाखों में नहीं। तर याच कार्यक्रमात राज्यभरातील महिलांशी असलेलं नातं सख्ख्या बहिणीप्रमाणे राहील असं फडणवीसांनी आश्वस्त केलं। 2027च्या निवडणुकांनंतर विधानसभेत 100 महिला आमदार तर संसदेत जास्त महिला खासदार दिसतील असं सांगत महिला आरक्षणाची आठवण सुद्धा फडणवीसांनी करून दिली। तुमचं आणि आमचं नातं हे सख्ख्या भावा बहिणीचंच नातं आहे, हे जन्मभराचं नातं आहे आणि हे असंच सुरू राहील। तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी जन्मभर उभे राहणार आहोत। आता पुढच्या काळात 2027 नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत, विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आता महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा दुप्पट महिला देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मोदीजींनी तर देश चालवायची जबाबदारीच आता महिलांना दिलेली आहे। या बहिणींशी देवाभाऊंनी साधलेल्या संवादात फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना व्यक्त झाली। तर सांगलीत भाजपाच्या मेळाव्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन उपस्थित महिलांना केलंय। स्कीम चालू होणार, स्कीम चालू राहणार हे तुमच्यावर अवलंबून आहे, पण ह्या स्कीम बंद होऊ नये ह्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। हे पुढं आपलं शासन आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत, ह्या दृष्टिकोनात सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा, एवढंच मी सांगायला उभा आहे। लाडकी बहीण योजनेचं राज्यात महिला वर्गात चांगलंच कौतुक होताना दिसतंय। या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर राज्यभरात महायुतीच्या वतीने महिलांचे मेळावे घेण्यात येत आहे। आता या योजनेचा किती लाभ विधानसभा निवडणुकीत महायुतीला होतो आणि ही योजना मध्य प्रदेशप्रमाणेच राज्यात ही गेम चेंजर ठरणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।